तर काल शेटला घेऊन गेलेलो मैदानात आणि काल लाईन होतं तिथं. लाईन म्हणजे तिथल्यावर तर चालू होतं फक्त. आणि काय काय शेटने केलं ते पुढे शेअर करतो मी तुमच्याबरोबर. तर आता काय झालं आहे, जवळजवळ मी 15 दिवस झालं. मी 15 दिवसांनी एकदा गोटा असं स्वच्छ धुवून घेतोच. की बघा हे घेऊन आलो निरमा. आता शेट सगळं बाहेर काढायचं. आता कार्यकर्ता कोण एखादा आला की ह्याला बाजाला पण बाहेर काढायचा आहे. आणि बाजाचा फेरा म्हणजे का आता लवकरच टाक अरे बा सर तिकडे सर. आणि काल काय झाले, साहेबांनी मी दिला प्रसाद जरा, त्यामुळे माझ्या अंगावर येते आता. प्रसाद का दिला आहे ते पण शेअर करतो पुढं. चला तर ह्या साहेबांनी फेरा टाकायचा आहे. याला फेरा टाकताना आता रायबाला पण घेऊन जाणार आहे फेऱ्याला. कारण की ट्राय करायचं म्हणजे पहिल्या अजून 2-3 फेरं टाकणार याला, मग मैदानात काढायचं. बघा काय करतोय. आणि डॉक्टर काय बोललेले की उजवी डावी कुठल्या पण खांदी टाका. आपण मागल्या वेळेस नेल्यात उजवी टाकल्याला तेव्हा बाहेर गेला, पण यावेळी डावी टाकला. डावी आला सगळा तरी पण डावीच म्हटलं अजून 1-2 फेरं टाकायचं, परत उजवीला ट्राय करेल. डॉक्टरसनी फोन पण लावतो आता. तर आता ही मेंबर सगळं घेतो बाहेर. चल आणि शेटला थंड वाजते म्हणून बघा असं सगळं पॅक वगैरे केले. बाबा मागणं देतोय. ढग्या माग लागायचा तसा लागलाच बघा. माग काय करतोय लक्ष नसली मागणी येतं या चावायला. तर सगळी गॅंग आता बाहेर घेतल्या आणि दिवसभर आता बाहेरच असणार आहे ती. इकडं रायबा बांधलाय, इकडं बाजा बांधलाय, तिकडं बाजारांच्या त्याच्या पलीकडे पिंटे पिकअपच्या. ही शेड आता दिवसभर बाहेर. चला आता उरकून घेतो भरा. मस्तपैकी निर्म्यानं स्वच्छ धुवून येणार आहे.
तर इकडचा सगळा सेक्शन झालेला आहे आपला धुवून. अजून बाहेरचं आवरायचं आहे तिकडचं. आणि काय केलं आहे, बानूच्या खालचं जे मॅट होतं हे पिवळं नाव आपली ही निळ ती काढले आणि तिच्या खाली आता हे टाकायचं मॅट. कारण की त्यावर बानूचं पाय घासरतो सारखं. म्हणलं ती काढून ही मॅट टाकावं आपली. आता हे सेक्शन घेऊन घेतो मस्तपैकी. आता गाण लावतो. तर बघा रायबाला टाप घालणार आहे ती ही बरोबर कळत. टाप घालणार आहे ती बरोबर कळतं म्हटलं आता. हो. आणि चिकूची गंमत दाखवते. चिकून हिथं खेळाय तिथं कोण नाही म्हणून हिथंच मित्र केलाय आणि त्याच्या बरंच पळापळी खेळतोय. बरं झालं आहे ना चिक्याचं. लय मला तर लय टेन्शन आलं होतं. म्हटलं ह्याला कुठला मित्र होतोय का नाही. हा काय हो. तर ते सांगूयाच आपण. मी आधी चिक्या दाखवून येते जर आपल्या फॅमिलीला. आणि इथं कांद्याचं रान आहे. त्यांचं कांदा गहू मुजवा तुम्ही दोघं. चिकूचा खेळ म्हणजे खेळ तिथं. शान आहे ती पण. म्हणजे काही चिकूला चावत बिवत नाही आणि चिकू हिथनं हालायला तयार नाही. जाऊ दे चांगलं झालं आहे नाही ग दुर्गा. त्याचा त्याला मित्र भेटला ती. आणि इकडे चाललंय रायबाची शिंग घोळायची. आणि आमच्या आई गेल त्या वास्तुक शांतीला तशाच आले ते इकडं. आमच्या नंदूबाई आलेत, त्यांचे मिस्टर आलेत, ही सगळी जण गेलेलीत. आणि काव घासताय ते आपलं मागच्या वेळेस ठरलेलं पण बरेच दिवस उलटून गेलं. खरं काही शिंग घासायची झाली नाहीत. ठिकाण दाखवते. होय होय. हा तर नंदूबाई म्हणते रायबाबर फोटो काढा. काढूया काढूया. भाजी बनवत आहे. भाजीची भीती वाटत नाही नव्हता. त्या इकडे त्याला घासायला लागली शिंग स्वच्छ करायला लागली. तो 500 रुपये कशाला फोटो काढायला. पोच घेतला. रायबा मी आल्यावर काय फेपर येते. पाय अडकलाय तुमचा दिसते. पॉलिश पेपर बरं झालं तर काय ते घासते आणि का नाही चौक निघते. बास झाला आता बास. गाडीला लागते त्याला आणायचं. ओ तुम्ही इकडचं शिंग घासा तोवर मी ताईसनी बानू आणि ब्रह्मा दाखवून आले काय. तेल लावलं पाहिजे. होय तेल चांगलं नाही. पिल्लू पिलो काल तुला काहीतरी केलंय ना. थांब आपण शेअर करूया. कोणी केलं. तुम्हीच बास हो. डाव्यात अडकलायसा. त्याचं तर नवीनच चाललंय. सगळ्याच येऊन भेटते का तर दिवसभर शेडवर बसते म्हणून. आणि आता ताई दाजी ही सगळीजण निघालेत घरी. श्रीषाची स्कूल बस आल्या. ए चिकू बाजीला चक्क आता बाहेर कारण थंडी आहे तोवर.
डोळा मारतोय रायबा. मारतोय. हम्म. झालं की. बास की बास की. तिथे परत लवकर आहे वा. पिठासारखा वास होते का नाही? पीठ पीठ जळलेल्या पिठागत. हा जाय दोन यार. हम्म. त्यातनं पण तुमच्या हातावर झोपते का? तर काल विषय असा झालेला आहे, आत्ता लागली ती शिंग घोळ्या आणि काल त्याला प्रसाद दिलाय, प्रसाद. मी नाही दिलं. हम्म. काल काय झालं, काल गेलेलो मैदान. सांगते की तुम्ही नाही दिलेला, तुमच्यातल्या म्हणजे कुणी दिला की तुम्हाला काल ते जी वाईट वाटलं ना, त्या वाईट वाटलेल्या माणसानं त्याला प्रसाद दिलाय. कशाचं वाईट वाटलं आणि मारलं सगळेच तो. मारलं दहावीने, त्याच्याच दहावीने. ह्या तर का मारलं, कारण काल आम्ही गेलेलो मैदानला आणि चांगला नंदी घातलेला, गुलालातला नंदी होता आणि या बाबानं सुट्टीलाच पलीकडे तासात मारली. म्हणजे त्यातनं गेला मुला. तास पलटी केलं आणि चांगला पळाला, पण तास पलटी केलं ही त्याची शिस्त बिघडली. आणि गुलालातला नंदी कांद्याच्या मैदानात त्यानं एका फायनलला राहिलेला नंदी, 3 का 4 नंबर 3 का 4 नंबर केलेला नंदी, पण त्यांनी दिला आपल्याला एका शब्दावर. माऊली नाव त्या नंदी. माऊली कुठल्या गावचा होता? आठवड्याचं काय काय. आणि माऊली नंदी आपल्याला दिला, त्यांनी दिला विश्वासानं, ह्या बाळावर विश्वास ठेवून. पण जाऊ दे, हे जर पण म्हणजे ह्यांना एकच वाईट वाटतंय की त्यांनी एवढ्या विश्वासानं दिला होता नंदी, तर ह्यानं काहीतरी करायला पाहिजे होतं, पळायला पाहिजे होतं. आहे ते ह्यांनी म्हणतात मागं राहिला असतं तरी चाललं असतं, पण तास पलटी करायला नको पाहिजे होतं, कारण त्या दादांनी एवढ्या विश्वासानं आपल्याला दिला होता माऊली. काल गट काढला असता साहेब. होय. मग ह्यांनी म्हणतात की आपल्यामुळे त्यांचं नुकसान झालं, होय झालं झालं. कारण ह्यांनी म्हणते की जर रायबा नसता, दुसरा नंदी असता, तर 100% ती काल गुलालातच होती. गुलाला होती. चला ओळखीच नाही सबस्क्राईब सबस्क्राईब. हा हा, ते आपल्याला बघतील का आपण ते ओळखतात नाही बरोबर. ते काय झालं विषय, तीच वाईट वाटलं. म्हटलं दुसऱ्या नदीवर तरी गेला असतो गुलाल, तर जाऊ दे. हे काय म्हणजे पलीकडच्या तासात गेला आणि सगळा गेला वर. असा ह्याच्यात गेला ना, असा नागिन खेळत. रायबा बाजीगत. त्याला बहुतेक एकतरी उडी काढायला नाही तर दुसरा काय प्रॉब्लेम. त्याला काय आम्ही चुकून नेतो खाली, त्यावेळी चुकून नेला नाही, एकट्यालाच नेला खाली. हा. तेव्हा असं म्हणजे शंका वाटते. गेला ती गेला, ए चिक्या, त्या वाचला आता खाता अहो चिक्या त्याला चावाय बघतोय. काय आता वाचला ना मला. मग माऊली दिला त्यांचं आभार आहे, आभार आहे दिल्याबद्दल. आणि साहेबांनी तुमचं नुकसान केलं त्याबद्दल क्षमस्व. होय. मग ते काय झालं, पहिल्यांदा मी रायबाला प्रसाद तिथं मैदानात काय केलं नाही, तिथं आले जरा फोडला म्हणजे वाड्यानं, आणि त्याने बलप्या भाऊजीनी मग मला येऊन सांगितलं. मग काय ह्यासनी म्हणलं जमत असलं तर खेळा मैदान, नाही तर राहू देईल, सांगितलं सरळ सरळ. ह्या शेवटी कसं आहे, ही सगळं शिक्षणच आहे हो. पण आता ती काय चुकून नसेल झालं, त्याला तर काय कळते, आता सुरुवात आहे हो त्याची. पण त्या दादांनी खरंच विश्वासानं दिला होता. आता काय माहिती असं होईल ती कुणाला माहिती आहे, तेव्हा कुणालाच नाही. पण त्या दादांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि ह्यांनी बोलत होतात की पुन्हा रायबाचं तसं झाल्यावर म्हणजे अमित भाऊजी, अमोल भाऊजी, सतीश भाऊजी, ह्या सगळ्यांचं चेहरं ती पण मला बघवलं नाही. सगळ्यांनी अशी होती आज गटपासना केला असतं त्यांनी. सुरुवात झाली. आणि असं वाटलं की म्हणजे येऊन ह्यांनी प्रसाद देण्याच, कारण की त्या सतीश भाऊजी, अमोल भाऊजी, अमित भाऊजी ह्यांनी स्वतःची कामं बाजूला ठेवून आली ती. एक तर आदल्या दिवशी रायबाच्या फेऱ्याला रणजित भाऊजी, आणि हो रणजित भाऊजी पण होते नव्ह का, रणजित भाऊजींचं नाव घ्यायचं राहिलं तर रणजित भाऊजी पण होतं, जी बाजी त्यांना भेट होती. तर ती सगळं त्यांचं काम स्वतःच बाजूला सारून बाजीसाठी आदल्या दिवशी रणजित भाऊजी, अमोल भाऊजी होतं, दुसऱ्या दिवशी ह्याच्यासाठी सगळी जण होती ती. मग ह्यासनी ती पण लय वाईट वाटलं की बाबा त्यांचं एकतर दिवसभराचं काम बुडलं आणि वर असं झालं. म्हणून मग जरा ह्यांनी पण ह्याशी काही सुधारलं नाही. मग घरात आल्यावर ती सगळं ही झालं आणि मग राग थोडा निघाला. एक तर आधी हाय ती रागीट, रागावा झालाय तर लय कंट्रोल, आणि त्यात हे असं झाल्यावर जरा संयम तुटला. आणि एकच वाईट वाटतं की परवाच कुठं थोडासा आनंद आला होता की बाजी सरळ आला, भलेही त्यानं पण असं तासपलटी केलं पण सरळ आला. ती वाईट ती कुठं आनंद, सगळी खुश होती. वाटलं होतं रायबा पण कुठं तर काय तर करल, आणि पण नाही ते झालं. म्हणतात का नाही, आनंद जास्त वेळ टिकत नाही, आनंद लगेच जातो. हा आता बस, मस्त क्वालिटी दिसते. नको
तर हेच आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायचं होतं, कारण आम्ही जे काय हाय ते हाय मारलं तर मारलं म्हणून सांगितलं. आणि ह्यासनी एवढं वाईट वाटत होतं की रात्री पुन्हा रायबा जवळ येऊन बसले, जेवलं नाहीत काय नाहीत की मारलं म्हणून. पुन्हा रायबा हात लावून देतोय. रायबा ह्यांच्या पुढचा आहे. तर कालचा दिवस थोडासा वाईट गेला, जाऊ देल, येतील दिवस. पण ह्यासनी मी एकच सांगितले आणि आपली युट्यूब फॅमिलीनं पण सांगा की लगेच खचून जायचं नाही. कुठं नाही गेलो ग, खचून खचून कुठून नाही गेलो. विषय काय झाला सांगितली मागाशी, आणि मित्रांनी दिवस काढला हो आपल्यावर सगळं. होय, त्यांच्या कसं शेवटी त्यांचा पण चांगला घातलेला. आणि आशा होती, त्यांनी पण विश्वासानं दिला होता. आणि एक म्हणजे रायबा आदल्या दिवशीच माझ्याजवळ रडत होता आणि दुसऱ्या दिवशी असं झालं, मार भेटला. त्याला पण ती कुठेतरी जाणवत होतं की मार आहे मार उद्या हाय मला. आता फेर टाकायचं बैलावर हा गुरुवारी. चालते की गुरुवारी. आणि ह्याचं फेर टाकायचं गुरुवारी नाही, तुम्ही अहो ही आहे घरात पूजा वगैरे आहे. आदल्या दिवशी तर तयारी करून देशील ना. तयार करून घेतो की हं. ह्याचं आणि ह्याचं फेरायचं. ह्याचं वेगवेगळं आहे ते आणि त्याचं वेगवेगळं आहे ते. काय काय गैरसमजले झाले की या दोघांचं फेर टाकणार आहे काय. नाही नाही, ह्या शेटला यो बाबा परफेक्ट फेऱ्यात पळणार, पळाल्यावर ह्याला डोक्याखाली घालणार आहे. त्याच्या बरोबर नाही तर ह्यो साहेब लगेच शिकतो, होय, तसलं लगेच शिकतो. डावीनं एकदाच बाहेर एवढा डावीला होता, तावसनं डावीनं पळणार भाज्याला ह्या फाटीवरती. त्याच आपल्या फाटी तावसनं डावीनं पळणार. एकदा बघणार आहे प्रयत्न करून डावीनं पळू. आता मला शिकू कशी दिसते नाही का. आता तेल आणतो पाहिजे, तेल. होय, आता विषय काय झालाय आपल्या बाजीला, म्हणजे हे आदल्या दिवशीच म्हणलेले की सगळी म्हणते ती साजोडीच्या चॅनेलवर तो व्हिडिओ आहे की विकून टाक विकून टाक. आता पण म्हणत होती, बाजीला पण शेवटी वाईट ही वाटलंच की. होय. आणि बाळ कसं जरा वाकलंय हो. कुठलं वाकलंय कुठे व्यसन धरलेली असतात. व्यसन बदलायचे साहेब, व्यसन दोन आले आज. होय, सण घेऊन आली ते ह्यांनी नानायचीच विसरली. तर एका दादांनी बाजीचा आणि ह्यांचा फोटो मागितलाय. होय. मग राहावा की उभा त्याच्याजवळ, फोटो काढते. ह्या की म्हणते पळवाय, मी पळणार आहे आता. एकदा पाहला की परत नुसतं दौरा करायचं बाहेर. मोकळा झाला शेठ. हो का लागला फुसकुर आहे हो. त्या बघितले आकार नाही ना त्याला, आता आकारला जुळती. ए बाजी, असं म्हणून तुला कसं घ्यायचं दोघांनी आत. अरे खुळायस काय. हुशार आहेस बाळा. हो का. सर्किट भाज्या अरे आत येणार आहेस का नाही, रातभर बाहेरच करू हा. चल बाळा आत चल, अवघड झालं. थांब रे. हो नाही नाही, तापलाय तो, थांबा. सुट्या बिटल ही हे जी असली मस्ती आहे, भीतीच वाटते हे जी. तर करते काय डोळं बघा की. कानाच्या फुडाली कटकट झाली, पाईप कटकट झाली. एका दादांनी बाजीलचा आणि ह्यांचा फोटो पण मागितलाय, पण ही काय करायचं, फोटोला उभा राहते. दुसऱ्या दादा पुण्यात काय केलं भाज्या करायचं. हो, तर ते शेअरच करायचं राहिलं. मग अशी म्हणलं शेअर करतो. तर बाजीसाठी एका दादांनी पुण्यात दगडूशेठ गणपतीला नवस बोललेलं आणि बाजी इकडच्या बाजूला टाप घाला की. ओ सांभाळून. बाजी तू असं करणार आहेस, माग सरते. मग तिथं मैदानात फेऱ्याला गेल्यावर काय एवढा दमवत नाही काय. तिकडचं यसनीला दावा असल्यामुळे जरा ते व्हायबल होते हो. आता काय नाही, एक नाद करते काय.
म्हणून मी तर काय हात घेऊ लागणार नाही, आताच सांगते. मंचीला दाव धर मागचं, आपण नाही धरणार. ए अडग्या भीतीच वाटतं ह्यांचा असला दंगा बघितला की. ओय ओय आता हा? मार 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 की वागा. ओ पिंट्या वरडायला लागलाय. काय लागले ते? आणि तो पाहिला का तसा ठेवलाय सौ. कुठला? ओ यो सुटून जायच्या मापावाय ग बस. हा, त्याला केलं. तुम्ही त्याला नाही, एकटा नाही आत घेतलं. ए. आता राजा, तुला नाही घेतलं मी बाबा. थांब जरा. कसं गेलं? बघा की हे तर नाही. रागेट. कशा लूज गेला असा. या असंच अहो कुणाला तर बोलूया. होय की, आत नाही घेणार रे. जरा ताप घातला, ताप काढायला नाही, आत दिसतो. ओ कसा शायनिंग मारतो या. डोळ बारक्या पोरागतच करते आता काय. आता बाजी कसा दात खातोय बघा. हा. काय होतंय काय होतंय तुमचा आणि त्याचा ना तुमच्या बरोबर ना. क्लोजअप काढा की फोटो.